अरे, महाराष्ट्रामधील तमाम लाडकी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे बहिणींनो. मी तुम्हाला सांगितलं होतं कालपासूनच बहीण लाडकीने मी सांगितलं होतं की बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे येतील असं मी तुम्हाला कालसुद्धा सांगितलेलं होतं. कारण बहिणींनो, निधी वितरणाची संपूर्ण जी तयारी होती ती झालेली होती आणि अगदी बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर कालपासूनच बहिणी लाडकीने पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आज ज्या काही बहिणी राहिलेल्या त्या सर्व बहिणींना आज लाडकीने पैसे मिळणार आहे. आता बहिणींनो, रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे? 1500 रुपये मिळणार आहे की 3000 रुपये मिळणार आहे? कारण बहुतेक बहिणी म्हणत आहेत की सर आम्हाला लाडकीने 3000 रुपये येणार आहेत. बहुतेक बहिणी म्हणतात की सर 1500 रुपये येणार का? तर बघा बहिणींनो, संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. कारण की बहुतेक अशा बहिणी म्हणत आहेत, कारण बहुतेक बहिणींना 2 हप्ते लाडकीने येणार असं लाडकीने वाटत आहे. जसं की जानेवारीचे 1500 रुपये, दुसरी गोष्ट फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये. आता खरोखर जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोघे हप्ते तुम्हाला आलेले आहेत की फक्त 1500 रुपये आलेले आहे? संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित सांगणार आहे. आणि एक गोष्ट कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला किती रक्कम आली? 1500 रुपये आले की 3000 रुपये आले? कमेंट करून सांगा बरं, जेणेकरून इतर बहिणींना सुद्धा कळणार आहे. तर फटाफट सर्वांनी कमेंट करा, 1500 रुपये आले की 3000 रुपये आले? कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. फायनली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण बहिणींनो, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याने या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याची पात्र महिला या ठिकाणी वाट पाहत होत्या. दरम्यान राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत सरकारने कोणतीही माहिती न देता थेट खात्यामध्ये पैसे जमा केल्याने पात्र महिलांना ही अनपेक्षित भेट वाटत आहे. कारण बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणी या ठिकाणी सरकारच्या ठिकाणी वाट बघवते की सरकार या ठिकाणी घोषणा करणार, पण तसं झालेलं नाही आहे. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला पाठवलेले आहे. आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रवीण आर्य हा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर तुम्ही बघू शकता, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पैसे येणार आहे. तर कालपासूनच बहिणींना ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली होते. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरिता राज्य सरकारने KYC करण्याचे आवाहन केलेले होते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यापासून KYCची या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली होती. दरम्यान सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे KYC करण्याची जी मुदत होती ती 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली होती. तरीही ह्या तांत्रिक अडचणी संपलेल्या नाही आहेत. कारण बहिणींनो, अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, तर बघा, बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्या बहिणींना ठिकाणी KYC केलेली नव्हती त्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं होतं. बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी KYC केली होती पण त्यांनी चुकीची KYC केलेली होती. तर त्यांचा जो लाभ आहे तो या ठिकाणी बंद झालेला होता. मग सरकारने काय केलं, तर KYCच्या ठिकाणी मुदत वाढवून दिली. ज्यांची चुका झाल्या होत्या त्यांना 31 मार्चपर्यंत KYCची मुदत वाढवून दिली. आता यामुळे काय झालं, तर बघा, अशा बहुतेक ज्या बहिणी होत्या की ज्यांना तांत्रिक अडचणी या ठिकाणी आलेल्या होत्या, तर आता बघा, अशाही बहिणींच्या म्हणजेच काय, अशाही ज्या काही बहिणी होत्या तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. म्हणजेच अशाही परिस्थितीत ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच त्या बहिणींना पैसे येत आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता बघा, तुमचा जो प्रश्न होता की 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार का की फक्त 1500 रुपये आले, त्याचं तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता, जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त उरलेला डिसेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये देण्यात आलेला होता. त्यामुळे जानेवारीचा जो हप्ता होता तो या ठिकाणी प्रलंबित होता. आता फेब्रुवारी महिना संपत आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. दरम्यान जर तुम्ही बघितलं तर आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे आणि आज पहिल्याच दिवशी जानेवारी 2026चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे बहिणींनो, तुम्हाला सध्या तरी फक्त 1500 रुपये ठिकाणी तुमच्या खात्यावर पाठवलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, अजून तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला आलेला नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. फेब्रुवारीचे सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे, पण थोडासा ठिकाणी टाईम लागणार आहे. त्याशी तुम्हाला मी अपडेट देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण बहिणींनो, प्रवीण आर्य असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. म्हणून प्रत्येक बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक बहिणीने व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.